तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात मुसळधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्री अक्षरशः धुमाकूळ घातला। सततच्या पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून पूर परिस्थिती सदृश्य स्थिती निर्माण झाली। नागरिक झोपेत असताना प्रशासन मात्र पूर्णपणे सतर्क होते। रात्री सुमारे 2:30 वाजता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांनी तातडीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाचारण करत संपूर्ण यंत्रणा कार्यरत केली। मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अग्निशमन अधिकारी सागर कांडलकर, आरोग्य निरीक्षक सचिन सावंत, स्थापत्य अभियंता राहुल वासेकर, सुमित भोये, गजानन मोरे, रवी चौधरी, दीपक ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन वाहन, JCB आणि आवश्यक साधन सामग्रीसह पथकाने शहरातील तलावपुरा आणि वायलीवेस परिसरात तातडीने धाव घेत पाणी उपसा, निचरा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या। पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने रात्रभर युद्धपातळीवर काम केलं। दरम्यान परिस्थितीची माहिती मिळताच आमदार डॉक्टर संजय कुटे यांनीही मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी प्रशासनाच्या उपाययोजनांचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात नगर परिषदेची यंत्रणा तात्काळ कार्यरत झाल्याने संभाव्य नुकसान टाळण्यास मोठी मदत झाली। दरम्यान मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास तातडीने नगर परिषद व आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव।